दादरमधील कबूतरखाना हटवण्यावरून जैन आंदोलक आक्रमक झालेले असतानाच त्याच समाजातले एक जागृत डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी मात्र मानवतावादी भूमिका घेतलेली आणि त्या भूमिकेमुळे सर्वांचंच लक्ष वेधलेलं आहे. मग ही भूमिका त्यांनी घेतल्यानंतर त्यांना काही समजावण्याचे फोन आले, तुम्ही शांत बसा, बोलू नका. पण डॉक्टर आपल्या विचारांवरती ठाम आहे, कारण ते पेशाने डॉक्टर आहेत जैन असले तरी. म्हणून त्यांचं मत हे खूप महत्त्वाचं आहे ह्या सगळ्या वादावरती. म्हणून आपण त्यांनाच विचारूया. डॉक्टर साहेब, तुमचं स्वागत झी 24 तासमध्ये. मला सांगा, आज जे काय कबूतरखान्यावरनं सगळं राजकारण सुरू आहे, राडेबारी सुरू आहे, मग एका समाजाला विनाकारण मग ते समाजही आक्रमक होतं, ते टीका पण दोन्ही बाजूनी होते. पण वास्तव काय आहे, शास्त्र काय सांगतं? शास्त्र काय सांगतंय? मी डॉक्टर आहे. माझं वय आता 81 वर्षाचं आहे. गेले 50 वर्ष मी KEM हॉस्पिटल आणि पुणे हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पण आहे. MD आणि DNBच्या मुलांना शिकवतो. गेल्या अनेक वर्षाच्या अनुभवातून मला असं लक्षात आलं आहे, गेले पर्टिक्युलरली 10 वर्षात हे आमच्या प्रकर्षाने लक्षात आलं आहे की पारव्यांच्या ह्या कबुतरांच्या सानिध्यात राहिल्याने आपल्याला फुफ्फुसाचे रोग होतात. आणि हे रोग फुफ्फुसाचे असे रोग आहेत की त्यातला एक रोग जो आहे तो क्रॉनिक इंटरस्टिशियल फायब्रोसिस, याला जगात काही ट्रीटमेंट नाही. त्याला केवळ लंग ट्रान्सप्लांट करावं लागतं आणि लंग ट्रान्सप्लांट हे इंडियात आपल्याला आत्ता पॉसिबल नाही आहे. परदेशात देखील लंग ट्रान्सप्लांट एवढी काही इझिली होत नाही. दम्याचे अनेक विकार, कातडीचे अनेक विकार ह्या कबुतरांमुळे होतात, हे आता विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की डॉक्टर यांना त्यांना मी सांगू इच्छितो की आपण त्यांचा संपर्क कमी करावा. आता हा संपर्क कसा येतो? दाणे टाकण्याच्या निमित्ताने संपर्क येतो. छोटी मुलांना ती गंमत वाटते. ते पक्ष्यांबरोबर खेळतात. पक्ष्यांबरोबर, प्राण्यांबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर आपलं जीवन जगणं हे मानवाचं कर्तव्य आहे, यात काही शंका नाही. पण यांच्यापासून जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि डॉक्टर या नात्याने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण हे जे कबुतरखाने जे मोठमोठ्या दाट लोकवस्तीत आहे ते तिथून हलवले पाहिजेत आणि मोकळ्या जागेत कुठेतरी ठेवले पाहिजेत. ज्यांना पुण्य कमवायचं आहे दाणे देऊन, ते तिथे जाऊन देखील करू शकतात. आणि त्यांना जर पक्ष्यांबद्दल आणि प्राण्यांबद्दल एवढंच जर काही मानवता असायलाच पाहिजे. कारण जैन धर्मामध्ये अहिंसा परमोधर्म म्हटलं आहे की अहिंसा ही परमोधर्म आहे. मग हे अहिंसा परमोधर्माचं आपल्या जीवनात जर त्यांना अनुकरण करायचं असेल तर हॉस्पिटल्स आपण पक्ष्यांसाठी काढूया, प्राण्यांसाठी हॉस्पिटल काढूया आणि आपण जीव द्यायचं काम, अहिंसेचं काम मोठ्या प्रमाणात करूया. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ह्या पक्ष्यांमुळे, कबुतरांमुळे आज चिमण्या देखील शहरातून नष्ट झालेल्या आहेत. हा पर्यावरणाचं संतुलन बिघडतं आहे. पक्ष्यांची संख्या, पर्टिक्युलरली कबुतरांची संख्या, ही दाणे दिल्यानंतर त्यांची प्रजनन शक्ती इतकी प्रचंड वाढते की एका ठिकाणी कबूतरखान्यामध्ये आजच्या महिन्याला जर 1000 पक्षी असतील तर 6 महिन्यात त्यांचे 6000 पर्यंत व्हायला वेळ लागत नाही. याचं कारण असं की त्यांची प्रजनन शक्ती जास्त असते. आणि या विष्ठेतून पर्यावरणाचा विध्वंस होतोच, चिमण्या पण नष्ट झाल्या आहेत आणि त्याच्यामुळे म्हणजे बऱ्याच गोष्टी होत आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की प्रामाणिक मत आहे डॉक्टर या नात्याने की आपण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजार झाल्यानंतर तो ट्रीटमेंट करण्यापेक्षा तो होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे टाळण्यासारखं आहे. यात भावनेचा प्रश्न न ठेवता, धर्माचा प्रश्न न ठेवता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी तर उलटं सांगेन की जैन धर्म हा सगळ्यात वैज्ञानिक धर्म आहे. जैन धर्म आहे, त्याने जीवदया करायला सांगितलं आहे, प्राण्यांवर प्रेम करायला सांगितलं आहे. पण हे प्रेम आपण वेगळ्या प्रकारे प्रकर्षित करू शकतो. मी आता कट्टर जैन आहे. मी सूर्यास्तानंतर पाणी पण पित नाही, चोयार ठेवतो, दिवसातून एकदाच जेवतो. आणि हे सगळे जैनांचे मी आचरण, हे आत्म आचरण ज्याला म्हणतो की स्वतःच आचरण करा, याला जास्त जैन धर्माने महत्त्व दिलेलं आहे. बाह्य गोष्टी आपण करतच राहिलं पाहिजे. आणि इथे मी एक आणखीन गोष्ट सांगतो की गेले आपल्या संक्रांतीच्या काळामध्ये मांजाच्यामुळे होणारे जखमी प्राण्यांची ट्रीटमेंट आम्ही गेले 10 ते 15 वर्षे सातत्याने करतो आहे. की पक्षी जखमी झाला तर आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो, त्यांचं रिहॅबिलिटेशन करतो. पंख फाटले असतील तर त्यांना शिवतो, व्हेटरनरी डॉक्टर आमच्या सर्व्हिसला ठेवतो. ही खऱ्या अर्थाने सेवा आहे. केवळ 4 दाणे पेशाला टाकले म्हणजे आपण मोठं पुण्य कमावलं, ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे ही संकल्पना. आपण प्राण्यांवर प्रेम करा, कुत्र्यांवर प्रेम करा, कबुतरांवर प्रेम करा, पक्ष्यांवर प्रेम करा. त्यांचं अस्तित्व आपल्या आरोग्यासाठी सगळ्यासाठी आवश्यक आहे. पण जिथे पर्यावरणाचा विध्वंस होतो आहे, वाहतुकीला त्रास होतो आहे, अशा अनेक केसेस मला लक्षात आल्या मध्ये एका ठिकाणी की जिथे 2-3
कबूतर त्यांना येऊन धडकली 2 व्हीलरला आणि तो तिथे पडला आणि 2 फ्रॅक्चर झाले. आता ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला टाळता येतील. कबूतर प्राणी पक्षी नेमका आला कुठून कसं म्हणजे याचं हा आणि कबूतर म्हणजे कबूतर आणि पारवे फरक काय? कबूतर हा आत्ता जो आपल्याकडे दिसतो हा मायग्रेटेड बर्ड आहे. हा आपल्या भारताच्या संस्कृतीत बर्ड नाही, म्हणून याच्या कबुतराचं वर्णन आपल्या अत्यंत प्राचीन ग्रंथामध्ये कुठे सापडत नाही. हा मायग्रेटरी बर्ड आहे. आणि मायग्रेटरी बर्ड आला आणि आपल्याला पूर्वीच्या काळी देखील छोट्या प्रमाणात कबूतरखाने होते. दिल्लीच्या चांदणी चौकाचं आमचं जे हॉस्पिटल आहे त्याच्या मागे पक्ष्यांचं हॉस्पिटल आहे. कारण त्यावेळी देखील ती ट्रीटमेंट अशी होती की पक्ष्यांचं हॉस्पिटल आहे आणि ते शहाजहानच्या काळातून आहे. शहाजहानच्या काळापासून हे पक्ष्यांचं हॉस्पिटल जगातलं पहिलं पक्ष्यांचं हॉस्पिटल जैनांनी चालू केलं आहे. म्हणजे पक्ष्यांबद्दल आम्हाला आदर आहे. पण ह्या भूमिकेमुळं कुठेतरी जैन बांधवांविषयी बाकीच्या इतर समाजात, कारण शेवटी आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही यांना काय सांगणार? दोन्ही समाजाला काय सांगणार? मी दोन्ही समाजांना हे सांगेल की सामंजस्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे. आपण जास्त आग्रहाची भूमिका कोणीही घेऊ नये. आणि त्याचप्रमाणे कारण प्रत्येकाचे विचार थोडेसे वेगळे असू शकतात, पण याच्यातून एकच चांगला मार्ग आहे. सुवर्ण मध्य आपल्याला काढायचं असेल तर हे कबूतरखाने जिथे दाट लोकवस्ती आहे तिथून हलवले पाहिजेत. आणि आपण एखाद्या गार्डनमध्ये मोठ्या ठेवा. जसं आता मंगलप्रभातजींनी एक चबुतऱ्याचं उद्घाटन केलं बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये. आता तिथे मोठा कबूतरखान्याचा चबुतरा बांधा आणि ज्यांना सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन जा, कबुतरांबरोबर खेळू द्या, त्याने काही होणार नाही. पण आपण मध्य जर हे केलं तर हे रोगाचे प्रकार वाढत जातील, अस्थमाचे प्रकार वाढत जातील. आणि ही गोष्ट अत्यंत क्लिअर आहे, यात काही शंका नाही की कबुतरांचा जास्त संपर्क येणं त्यांच्या विष्ठेचा, त्यांच्या पंखांचा आणि मलमूत्राचा मानवी आरोग्याला त्रासदायक आहे. आता हे शास्त्र तुम्ही स्वतः सांगितलं, तुम्ही स्वतः डॉक्टर आहेत, जैन असूनही, पण इतर जे ऋषी मुनी जे शस्त्र उचलण्याची भाषा करतात त्यांना तुम्ही काय आव्हान करा? आता मी छोटा माणूस आहे, श्रावक आहे. साधूंच्या विरोधात कधी बोलणं मला कधी जमणार नाही. पण मी साधूंना हेच विनंती करून सांगेन, हात जोडून सांगेन, त्यांना मिच्छामी दुक्कडम म्हणेल की मला क्षमा करा, पण आपण अशा प्रकारचं हिंसक वृत्त बोलणं देखील चुकीचं आहे. साधूंसाठी भाषा समिती नावाचं आम्हाला बंधन असतं की साधूंनी कसं बोलावं हे देखील याचे नियम आहेत आणि ते नियम साधूंनी पाळलेच पाहिजेत असं मी त्यांना आवाहन करेन. आणि जर एखादा साधू वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याचा जो आचार्य आहे, गुरु आहे, त्या गुरुनी त्याला डायरेक्शन देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि मी अहिंसेचं रक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेण्याची प्रक्रिया ही हजारो वर्षापासून आहे की एखाद्या माणसाला वाचवायचं असेल तर तू हातात शस्त्र घेऊन त्याचा जीव वाचव. पण केवळ कबुतरासाठी शस्त्र घेणं हातात ह्या गोष्टी पटण्यासारख्या नाहीत. त्यामुळे सामंजस्यप्रमाणे दोन्ही समाजाने, की जैन समाज आहे, गुजराती समाज आहे, की याच्यामुळे कुठे किती नाही म्हणलं तर जैन समाजाची एक हानी झाली, ज्याला आपण सामाजिक हानी म्हणतो. कारण इतर समाजातून डोळ्यासमोर हा समाज थोडा हे कबुतराच्या विषयामुळं एका अर्थाने थोड्या वेगळ्या भूमिकेत जाताना दिसतो ना. नाही, नक्कीच. त्यामुळे मला असं वाटतं की जैन धर्माची जी शिकवण आहे ती शिकवण अहिंसा जीवदयाची आहे. आम्ही एखाद्या मुंगीला देखील मारत नाही. आम्ही चालताना खाली पाहून चालतो, कारण आमच्या पायाखाली देखील एखादी मुंगी मरू नये. पण हा जो कबूतरखान्याचा प्रश्न आहे, त्यांचं म्हणणं आहे कित्येकांचं की ते कबूतर मरतील. अजिबात मरणार नाहीत, अजिबात मरणार नाहीत. आपण कबूतरखाना तिथून हलवला तर हे बर्ड्स, प्रत्येक पक्षी आपलं अन्न आणि पाणी शोधत असतो, तो मानवावर डिपेंडंट नाही. म्हणून हे पक्षी मरतील ही भूमिका जर कोणी घेत असेल तर ती चुकीची आहे असं मी डॉक्टर यांना सांगतो. आणि पक्ष्यांचं मी खूप काम करतो. त्यांचे जीवनमान कसं असतं, त्यांची खाण्याच्या पद्धती काय आहेत याचं ज्ञान मला देखील आहे, कारण मी पक्ष्यांबद्दल. कबुतरांना पारवून आपण आळशी बनवत नाही ना दाणे टाकून, कारण इकोसिस्टीम मध्ये कुठेतरी त्यांचं इकोसिस्टीम मध्ये आपण दाण्यांना त्यांना दिलं तर ते आळशी बनण्यापेक्षा त्यांच्या जीवन प्रवृत्ती बदलतात. खरं म्हणजे अन्न शोधण्याचं काम हे प्रत्येक पक्षी करत असतो. सूर्योदयाबरोबर तो बाहेर पडतो, अन्न शोधतो, स्वतःसाठी शोधत नाही पण स्वतःच्या पिल्लांसाठी देखील शोधतो आणि घरट्यात येऊन पिल्लांना भरवतो. ही नॉर्मल प्रक्रिया ह्या कबूतरखान्यामुळे थोडीशी डिस्टर्ब होते असं मला देखील वाटतं. आणि म्हणूनच आपण असे कबूतरखाने तिथून हलवावेत, सुरक्षित ठिकाणी न्यावेत. दाट लोकवस्तीत लोकांना त्रास होईल असा प्रकार करू नये. आणि ते भावनिक आपण आवाहन लोकांना करून
लोकांचं आंदोलन उभारण्यापर्यंत हा जो विषय जातोय तो मला तरी जैन श्रावक या नात्याने देखील पटत नाही आणि पर्यावरण रक्षक या नात्याने देखील पटत नाही. आणि त्याचबरोबर पक्ष्यांचं जर संवर्धन करायचं असेल तर माझं सगळ्यांना आवाहन आहे की पक्ष्यांची हॉस्पिटल बांधा, प्राण्यांसाठी हॉस्पिटल बांधा आणि खऱ्या अर्थानं अहिंसेचं जीव द्यायचं काम आपण करू शकाल. आता हे जे आंदोलक आहेत हे असं समर्थन करताना म्हणतात की मग तुम्ही कोंबड्या पाळतात त्यानेही श्वसनाचे आजार होतात, ते वटवागुळणी होतात, किंवा मग कबुतराची काय अडचण आहे तुम्हाला? तर नाही, इथे गंमत अशी आहे की आपण पोल्ट्रीमध्ये वगैरे होणारे जे आजार आहेत जसं गंभीर होण्याचा आजार कोंबड्यांना झाला, हे झाला, पण तिथे काय असतं की अत्यंत सीमित लोक त्यांना एक्सपोज झालेले असतात, सीमित लोक, आणि त्यांना देखील आता सगळं शिक्षण दिलं जातं. आपल्याला आश्चर्य वाटेल की एखाद्या पोल्ट्रीमध्ये कोंबड्यांची हँडल करताना त्यांनी काय काय काळजी घ्यावी लागते याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. तो जीव घेणं आजार नाही होत ना. काय कोंबड्यांमुळे काही देखील बर्ड फ्लू नावाचा आजार होतो. कबुतरांमध्ये देखील हा बर्ड फ्लू झाला होता. हा व्हायरस आजार आहे आणि त्यामुळे ते संसर्ग आला तर आपल्याला रोग होऊ शकतात. पण इथे काय होतं आहे की जशा पोल्ट्रीमध्ये आपण जाणारे लोक किती असतात आणि वटवाघूळ शेवटी राहणार, वटवाघूळ देखील जंगलात राहणारा प्रश्न आहे. वटवाघाचा तुमचा संबंध कुठे येतो? संबंध किती येतो इथे? म्हणजे आपण पर्पजली संबंध निर्माण करतोय आणि कबुतरांना अन्न देणं हे चुकीचं नाही. दाणं देणं, आपण लंडनमध्ये गेला तर सफदरजंग जागा चुकीची आहे, जागा चुकीच्या आहेत. या जागा आपण बदलल्या पाहिजेत आणि कबुतरांचं पण रक्षण करा आणि त्यांचं प्रमाणाबाहेर प्रजनन होऊ नये, त्यांची संख्या वाढू नये. हा पर्यावरणाचा देखील बॅलन्स आपण तोडतोय. शेवटचा प्रश्न, कबूतर आणि पारवतला फरक काय आहे नेमकं महाराष्ट्र? नाही, आता तो काय होतं की हा वनस्पतीजन्य प्राण्यांच्या शास्त्राचा प्रश्न आहे. आपण ही कबुतरांची जमात, अनेक कबुतरं आपल्या वेगवेगळ्या असतात, पण आत्ता जी कबुतरखान्यात जी वापरली हे येतात, हा कबुतराचा ट्रेंड थोडासा वेगळा आहे. कबुतरं हजारो रंगाची आहेत. काही कबुतरांची जीवनशैली थोडीशी यांच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. मानवाला घातक कुठल्या याच्यातलं आता जे कबुतरखान्यात जे पक्षी येत आहेत हे जरा जास्त पारवी म्हणतो ते जास्त घातक आहेत. कारण त्यांच्या विष्ठा, त्यांचं मलमूत्र, पंख, अलर्जी ज्याला निर्माण होते ते अलर्जी होते. आणि सगळ्यात तुम्हाला मी सांगितलंय की ह्या क्रॉनिक इंटरस्टिशियल फायब्रोसिस नावाचा जो आजार आहे तो भयानक आजार आहे. तो पारव्यांशी आपण जास्त संपर्क ठेवला तर काही अँटीजन व्हायरल पार्टिकल तुमच्या श्वासावरचे आत जातात, फुफ्फुसात अटॅक करतात आणि मग फुफ्फुसात रक्त शुद्ध करण्याची क्रिया कमी होते, मग फुफ्फुसं निकामी होतात आणि मग अशाप्रमाणे या माणसाला, हा आजार झालेल्या माणसाला यांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. हा आजार पूर्वी एवढा आमच्या कधी दुर्मिळ आहे वगैरे, पण आता आम्ही बघितलं तर भरपूर पेशंट, बऱ्यापैकी पेशंट हळूहळू वाढत आहेत. म्हणजे दुर्मिळ आजार आहे असं नाही, पण जर त्या नवीन आजार वाढण्याचं कारण जर हे पारवे असतील आणि हे कबूतर असतील तर त्याच्यापासून मानवाचं संरक्षण करणं हे तितकंच महत्वाचं आहे. मला वाटतं आता डॉक्टरांनी एवढं विस्तृत आणि सविस्तर आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितल्यामुळं जैन बांधव निश्चितच डॉक्टरांचं हे म्हणणं आहे समजून घेतील. आणि आता तर जे आंदोलन उभारलं जाते दादरच्या कबूतरखान्यासाठी, त्यासाठी ते समंजस भूमिका घेऊन यातले मधला मार्ग जो आहे उच्च न्यायालयाने घालून दिला त्याचं पालन करेल आशा करूयात. कदाचित हे जो वाद निर्माण झाला आहे जैन बांधव जे आंदोलक आहेत आणि इतर समाज, कारण शेवटी माणसाच्या आरोग्याचा प्रश्न आहे याच्यात. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रांत फुंदे, झी मीडिया, पुणे.